तर ठाण्यामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये जय जवान पथकाकडून 10 थर लावण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। जय जवान पथकाने 10 थर लावण्याचे 3 प्रयत्न केले। यंदाच्या वेळेला जय जवान पथकाने निर्धार केलेला आहे 10 थर लावण्याचा आणि अनेक महिन्यांपासून त्यांचा सरावही यासाठी सुरू आहे। तर ठाण्यामधल्या आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीच्या याच उत्सवामध्ये जय जवान जे मुंबईमधलं नावाजलेलं पथक आहे त्यांनी हा प्रयत्न केला। आणि साईंची ही मर्जी आपण सर्वांनीच या ठिकाणी राखायची आहे। आणि या ठिकाणी आमच्या डीएमसी मॅडम मुंबई महानगरपालिकेची कापसे मॅडम आलेले आहेत, पण त्या अगोदर सहकार महर्षी आणि महाराष्ट्र शासन सहकार आपण पाहतोय डोळ्यांचे पारणे फेडणारे हे दृश्य सध्या पाहायला मिळत आहे। जय जवान गोविंद पथकाने 9 थरांची सलामी, कडक सलामी दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।